की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुमच्या जमिनी मॅटर ह्या सगळ्या गोष्टी सगळं तुम्ही पाहिलं असेल त्यांचं. तुम्ही त्या धनंजय करंडेला जर उचलून आणलं किंवा त्याची जर व्यवस्थित धनंजय करंडेला ऐका ना, हां धनंजय करंडे जो हा व्यक्ती आहे ना त्याला उचलायची गरज त्यांनी जर आता बोलवलं ना तर नक्की पोलीस नाजर होतात. ते असं काही नाही बाबा त्यांनी तपासाला सहकार्य बरं ठीक करणार आहे. होते. हां हां आता राहिला एक प्रश्न, त्यांचे कोणतरी पाहुणे खिल्लारी म्हणतात. अच्छा आता ते महाराष्ट्र राज्याचे म्हणजे उपायुक्त आहेत कुठले, भूमी अभिलेख. बर हा, त्या साहेबांशी पण माझी चर्चा झाली. ते पण बोलले ठीक आहे, माझं डाऊट घेतलं ना, काय प्रॉब्लेम नाही म्हटले. माझ्या घरी कधी पण या, कधी पण चेक करा आणि वस्तू तुमची ऐका ना सर, ऐका ना सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं प्रकरणात जर एखादा मुलगा गायब झाला, वारस जर गायब झाला, असं कोण घरी ठेवत नाही कोणाच्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बरं, आम्ही ते आरोपी असे अनुषंगाने बोलत नाही, परंतु त्या मुलाचं 17 वय पाहत असाय, त्याचं जर 21-22च्या पुढे वय असतं तो एखाद्या मुलीला घेऊन पळून गेला असता, लग्न केलं असतं. त्या पोराचं काय हो, निष्पाप वय लेकराचं. आज वय पूर्ण व्हायची व्हायची वेळ आणि त्या वारसदाराला गायब करण्याची वेळ अशी एक झाली सगळं. तो ऐका ना, तो स्वतःहून जरी कुठं निघून समजा नाराज होऊन गेला असता किंवा काय गेला असता, आज मला सांगा त्या आईला कोणाचा आधार नाही, तो मुलगा आईला सोडून जाऊच शकत नाही सर. त्याला पण ही कल्पना होती की आपण बापाकडे राहतो, आपण आईकडे राहतो, कसं काय आईला सोडून जाईल तेवढा वेळ. आता त्या मुलाचे जे वडील आहेत ना, वडील आणि आजोबा यांना मी सगळ्यांना पण स्टेटमेंटसाठी बोललो होतं. बाबा तो मुलगा तुम्हाला माहिती आहे का, मी एवढं पण सांगितलं, दम पण दिला. जर का म्हणलं जर का त्याच्यामध्ये काय असं मला करून आता त्याच्यात तुम्ही आरोपी करणार, तुम्हाला जेलमध्ये ठेवणार, त्यांना सगळ्यांना दम दिलं नाही का. अच्छा ते आणि ते जे आहेत ना करंडे वगैरे, ते म्हणले साहेब आमच्या जमिनीवर वाद चालू आहे, त्यांच्या भावकीची जमीन आमचे नातेवाईक म्हटले, आत्याचाच मुलगा आहे म्हटले, ते विकायला लागले ते दुसरीकडे. तर त्यांनी स्वतःहून जमीन आम्हाला दिली नाही का, पाहुण्या रावळ्यामध्ये असल्यामुळे. आणि जमिनीचं मॅटर आमच्या कोर्टात चालू आहे म्हटले, काय विषय नाही. आणि बरं ऐका ना सर, करंडेंचं यांचं समजा जमिनीचं मॅटर कोर्टात चालू आहे, आपण मान्य करू, पण करंडेने शाळेत जाऊन त्या लेकराची मुलाची चौकशी करणं कितपत योग्य. हो नाही ते विचारलं ना मी, ते विचारलं त्यांना, ते जे आहे ना डॉक्टर जनावरांचे डॉक्टर येते त्यांना ते पण विचारलं, बाबा तुम्ही मग तिकडे जाणार. ते काय म्हणले की ते जे शिक्षक आहेत ते माझ्या परिचय, माझ्या वैयक्तिक कामासाठी मी तिच्या घरी गेलो होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं बाबा हा असा व्यक्ती मुलगा आहे शाळेमधला, तुम्हाला सहज भेटला होता, तेव्हा मी चर्चेतून तुमचं नाव काढलं होतं. तर तेव्हा तो मुलगा काहीतरी म्हणला की मी माझं त्यांचं बोलणं होत नाही आणि काहीतरी ते उलटे पलटे शिक्षकांना बोलले, असं ते त्यांना स्टोरी सांगत होते. असा विषय. आणि त्यांचं काय म्हणणं माहितीये का, जर तुम्हाला वाटलं ना तर ती पण बिलकुल म्हटले आम्हाला वाटलं दोषी आहेत आणि बिलकुल आरोपी करून टाका म्हटलं. आता कशाला थोड्यासाठी आम्ही मुलाचं नाही का असं हे करू आपण. ठीक आहे, मी काय म्हणतोय ते ऐका ना, ते करंडे जे आहेत ना ते सर्व्हिसमॅन आहेत, ते मिलिटरी मधून रिटायर वगैरे झालेले काय, आणि त्यांचा जो भाऊ आहे ना तो पण जनावरांचा डॉक्टर आहे, आणि त्यांचे जे पाहुणे आहेत ना किल्लारी ते IAS अधिकारी आहेत. अच्छा ते मग ऐका ना, आपल्याला तसं जर तपासात काय वाटलं बाबा ह्या मुलाचा घातपात वगैरे झाली, बरोबर की नाही, तसं जर निष्पन्न झालं तर आपण ते IAS असू दे ना तर कोणी असं, शेवटी आरोपीच असतो. बरोबर 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 की नाही साहेब. आम्हाला ना ऐका ना, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे माणूस की म्हणून या कुटुंबाचा आक्रोश बघून ना साहेब, तुम्हाला काय जेवढं फास्ट करता तेवढं करा, मुलालाही आणून द्या. ते ना मुलांचं तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याचे तुम्ही यात लागलं तर कधी पण मंचर पोलीस स्टेशन आले की तुम्हाला त्याचे CDR दाखवतो. CDRची पण आता माझे पप्पा नाही का, म्हणजे बाबा यांची पण CDR बघतो मी नाही का, आला लक्षात. आता उलट कसं होतं याच्यामध्ये तपासामध्ये शेवटी आम्हाला दोन्ही बाजू पडताळणी गरजेचं असतं, नक्की मुलगा आहे नाही. आता करंडे समजा करंडे असतील किंवा तिची मंडळी असतील अन्याय, हे ज्या दिवशी मुलगा गायब झालाय त्या दिवशी त्या करंडेचं लोकेशन वगैरे काय सापडलं का CDR मध्ये? करंडेचं लोकेशन त्या दिवसाचं काढू शकतो ना, असं काय प्रॉब्लेम नाही. हा म्हणजे ते पण बघा त्या अनुषंगाने या गावच्या परिसरात कुठं ते लोकेशन होतं का किंवा काय, किंवा तो दबा धरून बसला होता का. यांना म्हणा ते कुठं काटापूर मध्ये ना, कुठं कोणतं करंडे काठापूरला आहे. काटापूर ना, धनंजय करंडे. आता मी त्यांच्या घरी जाऊन चौकशी करतो. धनंजयच नाव आहे ना, धनंजय करंडे, संपत करंडे, धनंजय करंडे आणि कुंडलिक करंडे, संपत करंडे ना. हा, आणि यांच्या मिस्टरचं नाव सोमनाथ गायकवाड. नाही माहिती की माहिती, सोमनाथ गायकवाड इकडे राहतात ना पोंदेवाडीला कुठे. हो सगळ्या अनुषंगाने साहेब, त्या कसं आहे आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टी.
लेकरू हा लेकरू आहे ना साहेब, कसं आहे लहान बाळाचं. नाही चाल दखल करता येत नाही. कसं असतं माहिती का, आता मुदत कसं झाले, आता पहिले ना गुन्हे आपण जास्त दिवस तपासावर ठेवायचो अशाकडे. परंतु आता शासनाच्या नियमानुसार आहे ना मुदत चार्जशीट कोर्टात जावं लागतंय. मग आता मी त्यांना ते चार्जशीट जे आहे ना कोर्टामध्ये पाठवून दिलं, म्हणजे जो का फायनल तपास झाला बाबा अजून आरोपी मिळाला नाही आणि तो मुलगा मिळाला नाही, त्याने पण मला साहेबांनी सांगितले हा तपास कंटिन्यू चालूच ठेवायचा. म्हणजे कागदा कोर्टात जाऊ द्या, तर तो मुलगा मिळणं महत्वाचं. आपण मुलासाठी जेवढं करतोय त्याला काय आपल्या घरच्यासारखं जेवढे मुलगा शेवटी बरोबर ना साहेब. ते सगळं पाहिलं इतकं वाईट वाटतं. आता आई यांचं कुटुंबाचं म्हणणं ती जमीन आम्ही आहे ना दान केली म्हणले त्यांना. नाही ऐका ना, जमीन दान केली त्यांना. एवढी ती बाई लढती, एवढ्या वर्ष लढतीच आहे. मी आखी फाईल पाहिली, एकटी फाईट करते ती बिचारी. तो मुलगा ना पहिला 2 वेळा निघून गेलेले असते. पहिलं म्हणजे माझ्या नातेवाईकाकडे सर तुम्ही असं काही पण ना सांगू. गेला तो न विचारता मला गेला, पण लांब नाही 2 किलोमीटरवर माझी बहीण आहे, तिथे गेला. घरी गेला फोन केला, मी माझ्या बहिणीकडे आलोय. नाव पण तुम्हाला मी काय म्हणतो ऐकून घ्या. तुम्हाला मी फुल सपोर्ट करणार आहे. काय तुम्ही फक्त मला सांगा की सर याच्याकडे चौकशी करा, मी त्याच्या घरीपर्यंत जातो. आता माझी मावशीकडे गेला मी, ते पण तुम्हाला नाव दिलं. ज्या मैत्रीण मी आता ऐका मी आता इकडे रांजणी साईडला झालो होतो. मला ते काटापूर धनंजय बोलायचं बोलायचं या हाय आम्ही घरीच बसलो. घरीची तुम्ही कुठे गोठ्यापासून खाली बोला इथे रस्त्यावर. रस्त्यावर साहेब रस्त्यावरून थांबतील, रस्त्यावरून थांबतील. तुम्ही पंचनाम्याला आलते ना? दादावाडी रस्त्याला खाली जाधववाडी रस्त्यावर. ओके मी येऊन भेटतो. या चल या सर सर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.